अनुवाद अध्याय 23 पासून 7 8 पर्यंत 1 से 8। 1 से 8। आज हम 2 बातों को देखेंगे, 2 और 3 वचन हम देखेंगे। तो गए हफ्ते में हमने नपुंसक लोगों के बारे में देखा था। आज हम लोग देखेंगे कुकर्म से जन्म हुआ और अम्मोनी और मोआबी के बारे में देखेंगे। आणि आज आपण कुकर्मशी जन्मलेला आणि जो अम्मोनी आणि मोआबी आहे त्यांच्याबद्दल आपण पाहणार आहोत। जिसके अंड कुचले गए हो, लिंग काट डाल गया हो, यहोवा की सभा में न आने पाए। कोई कुकर्म से जन्मा हुआ हो, यहोवा की सभा में आने न पाए, किंतु 10 पीढ़ी तक उसके वंश भी कोई यहोवा की सभा में आने न पाए। कोई अम्मोनी मोआबी यहोवा की सभा में आने न पाए, उसकी 10वीं पीढ़ी तक कोई भी यहोवा की सभा में आने न पाए। इस कारण कि जब वे मिस्र से निकल आते थे, उन्होंने अन्न जल लेकर मार्ग में तुमसे भेंट नहीं की। यह भी उन्होंने अरहमने देश के पतोर नगर वाले बोर के पुत्र बिलाम को तुझे श्राप देने के लिए दक्षिणा दी, परंतु तेरा परमेश्वर यहोवा ने बिलाम की न सुनी, किंतु तेरे परमेश्वर यहोवा ने तेरे निमित्त उसके शाप को आशीष में बदल दिया, इसलिए कि तेरा परमेश्वर यहोवा तुझसे प्रेम करता था। तू जीवन भर उनका कुशल और भलाई कभी न जाना। किसी एदोमी से घृणा न करना, क्योंकि वह तेरा भाई है। किसी मिस्री से तू घृणा न करना, उसके देश में तू परदेशी होकर रहा। उनके जो परपोते उत्पन्न हो, वे यहोवा की सभा में आने पाए। डिटोनॉमी चैप्टर 23 1 to 8। अनुवाद अध्याय 23 1 से 8। 23 डिटोनॉमी चैप्टर 23 1 to 8। अनुवाद अध्याय 23 1 से 8। भग्नांतर व चिन्हेंद्रिय पुरुषाने देवाच्या मंदिरात प्रवेश करू नये, विवाह बंधनापासून जन्म झालेला नाही अशा व्यक्तीने मंदिरात प्रवेश करू नये। त्या व्यक्तीच्या वंशातल्या कोणीही 10व्या पिढीपर्यंत देवाच्या मंदिरात जाऊ नये। तसेच 10व्या पिढीनंतरही कोणीही अमोन्याने अथवा मोआब्याने पवित्र स्थानामध्ये कधी प्रवेश करू नये। हा नियम करण्याचे कारण हेच की जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आला, तेव्हा ही राष्ट्रे अन्न व पाणी घेऊन तुमचे स्वागत करण्यासाठी सामोरी आली नाही। एवढेच नव्हे तर मेसोपोटामिया देशातील पतोर शहरात राहणारा बौर याचा पुत्र बलाम यास द्रव्य देऊन तुम्हाला श्राप देण्यासाठी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु देवाने बलामाचे ऐकले नाही। उलट देवाने त्याच्या शापाचे तुमच्यासाठी आशीर्वादात रूपांतर केले, कारण देव तुम्हाला प्रेम करतो। म्हणून जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत अमोन्यास किंवा मोआब्यास कुठल्याही बाबतीत मदत करण्याचा किंवा त्यांचा उत्कर्ष करण्याचा तुम्ही कधीही प्रयत्न करू नये। परंतु अदोम आणि इजिप्तच्या लोकांस तुच्छ लेखू नका, कारण अदोमी तुमचे भाऊबंध आहेत आणि इजिप्तच्या लोकांबरोबर तुम्ही राहिला होता। तुमच्याबरोबर इजिप्तमधून जे इजिप्तचे लोक बाहेर पडले व तुमच्याबरोबर या देशात आले, त्यांच्या 3ऱ्या पिढीतील संततीला देवाच्या पवित्र मंदिरात प्रवेश करण्यास हरकत नाही। आपण डोळे बंद करू, प्रार्थना करू। हम आंखों को बंद करेंगे, प्रार्थना करेंगे। तानाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू तुझ्या चरणासमोर येतो। तानाऱ्या गोड पवित्र प्रभू, तू सर्व सामर्थ्य देव आहे। तू वचनाच्या द्वारे आम्हाला शिकवतोस, आम्हाला घडवतोस, आम्हाला बनवतोस। मला आम्ही लक्षपूर्वक वचन ऐकण्यासाठी सहायता कर। जे वचन आम्ही ऐकतो त्यानुसार आम्ही पालन करण्यासाठी तू कृपा प्रदान कर, ही आमची प्रार्थना आहे प्रभू येशूच्या नावाने, आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। जसं पहिलं वचन सांगण्यात आलं की नपुंसक म्हणजे ज्यांचं अंड कुचललेलं आहे, लिंग कापलेलं आहे आणि त्यांनी लिंग चेंज करून पुरुष असेल तर बाई झाली असेल, बाई असेल तर पुरुष झाला असेल। आजच्या युगात सायन्स जास्त पुढे गेल्यामुळे आज या गोष्टी जास्त केले जातात, तर तशी व्यक्तींना मंडळी द्यायला मना आहे। और बाइबल में लिखा गया है पहले वचन में कि जो नपुंसक है, जिनका अंड कुचला गया है या फिर जिनने लिंग को चेंज किया है, वो लोग परमेश्वर के मंदिर में प्रवेश नहीं करे। का हे देवाने सांगितलं होतं? और परमेश्वर ने ये क्यों बताया था? कारण देव पवित्र देव आहे, क्योंकि परमेश्वर पवित्र है। देवाने जसं माणसाला जन्म दिलेला आहे और जैसे परमेश्वर ने मनुष्य को जन्म दिया, तर देवाची इच्छा आहे माणसाने तसंच राहावं। और परमेश्वर की इच्छा है कि मनुष्य ने वैसा ही रहना बरेच चाहिए। वेळेला पुरुषांना असं वाटतं शी मी उगाचच पुरुष झाले, और बहुत सी बार पुरुषों को ऐसा लगता है कि मैं खाली होकर पुरुष हुआ, मी बाई असते तर बरं झालं असतं। और अगर मैं स्त्री रहता तो अच्छा रहता। बायांना काही त्रास नाही, और स्त्रियों को कुछ भी तकलीफ घरातच नहीं है, राहतात और घर में ही रहते आणि हैं, पुरुषाला किती कष्ट करावं लागतं। और पुरुष को कितना कष्ट करना पड़ता पण है। जेव्हा की देवाने आपल्याला हा जन्म दिलेला आहे, और परमेश्वर ने हमको ये जन्म दिया है, मग जे देवाने बनवलंय पुरुष तर पुरुषच राहावं, बाईने तर बाईसारखंच राहावं। और अगर आपने परमेश्वर ने आपको अगर पुरुष बनाए तो आपको पुरुष के जैसा ही रहना है, और अगर आपको स्त्री बनाई है तो परमेश्वर ने आपको स्त्री के जैसा ही रहना है। देवाने बाईला बाई म्हणून बनवले और परमेश्वर ने स्त्री को स्त्री कहकर बनाया है। म्हणून बऱ्याच स्त्रियांमध्ये अशी इच्छा होती,
मला पुरुष बनवलं असतं तर बरं झालं असतं. और बहुत सारी स्त्रियों में ऐसी इच्छाएं उत्पन्न होती कि अगर मुझे पुरुष बनाया होता तो कितना अच्छा रहता. पण जेव्हा माणसामध्ये जेव्हा अशा योजना येतात म्हणजे विचार येतात की अरे काश माझ्या घरामध्ये सगळेजण मुलाला प्रेम करतात, माझ्या मुलीला प्रेम करत नाही, असं म्हणून जेव्हा दुष्ट त्यांच्या भावनिक विचारांवर काय करतो, अटॅक करतो आणि त्याला तिला सांगतो की तू पण काय कर, तू पण मुलासारखी राहा. और जब उनके मन में ऐसी सोच आती है कि वो लोग लड़के को ही ज्यादा प्यार करते, लड़कियों को प्यार नहीं करते, तब दुष्ट उनके मन पर अटैक कर उनको कहता है कि तू स्त्री क्यों रहती, तू भी लड़का बन जा. लिंग चेंज करणं किंवा आपल्या जन्माच्या ज्या अथॉरिटी देवाने दिलेल्या आहेत शरीरामध्ये ते त्याच्याबद्दल दुःख मनवणं हे शैतानाकडून आहे. और लिंग चेंज करने या फिर परमेश्वर ने हमको जो कुछ भी बनाया उसके बारे में हम जो दुख मनाते हैं ये शैतान की ओर से है. आपल्या शरीराचे एक एक अवयव देवाचा गौरव करतात. और हमारे जो शरीर में एक एक अवयव परमेश्वर की महिमा करते हैं. पण आपण आपल्या शरीराच्या प्रत्येक काही एक एक अवयवांबद्दल आपण देवाला तुच्छ लेतो. म्हणजे अरे मला एवढं बारीकच का ठेवलं, अरे मला एवढं जाडच का केलं, अरे माझी छाती एवढी मोठी का, अरे माझी छाती एवढी छोटी का, अरे माझे हे काश पाय जरा जाडे असते तर बरं झालं असतं. देवाने जे आपल्याला दिलेलं आहे ते योग्य आहे आपल्या शरीरासाठी. देवाचा त्याच्याने गौरव होतो, देव त्याच्याने खुश आहे. और परमेश्वर ने हमको जैसा भी बनाया है वो योग्य है, जैसा जो कुछ भी दिया है वो जो हमारे शरीर के लिए योग्य है और उसी रीति से परमेश्वर की उसकी महिमा भी होती है. पण आपल्याला बऱ्याच गोष्टी आवडत नाही, लेकिन हमको बहुत सारी बातें अच्छी नहीं लगती. आपला हा जन्म स्वतःच्या मर्जीने नाही झाला, लेकिन हमारा ये जो जन्म है खुद की मर्जी से नहीं हुआ, देवाने केला और परमेश्वर ने किया है. देवाने आपल्याला जसं बनवलंय आपण स्वतःला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. और जैसे परमेश्वर ने हमको बनाया हमने खुद को ग्रहण करना चाहिए. हे लक्षात ठेवा. और ये हमेशा याद रखो. आपल्याला बऱ्याच वेळेला काय वाटतं की रे मला हा रंग दिला म्हणून लोक माझ्याजवळ येत नाहीत, मला पसंत करत नाही. और बहुत सी बार हमको ऐसा लगता है कि परमेश्वर ने मुझे ये रंग दिया, मुझे ये कलर दिया, इसलिए लोग मुझे पसंद नहीं करते, वो मेरे नजदीक नहीं आते. गोऱ्या लोकांना किती पसंत करतात, और गोरे लोगों को कितना पसंद करते हैं. गोरं मुलं असेल तर सगळे उचलतात, और जो अगर गोरा बच्चा रहेगा तो सब उसको उठाते हैं. काळं मुलं असेल तर कोण नाही उचलत. और अगर काला बच्चा रहेगा तो उसको कोई भी नहीं उठाता हे है. विचार आहे ना आपल्या मनात नाही आले पाहिजे. और ये ख्याल हमारे मन में नहीं आना चाहिए. देवाने तो रंग दिला, और परमेश्वर ने वो कलर दिया, तो आपल्यासाठी सूट आहे. वो हमारे लिए सूट है. देवाची योजना आपल्यासाठी हीच आहे. और परमेश्वर की योजना हमारे लिए यही है. हा विचार करून आपण आपलं जीवन जगावं ही इच्छा आहे देवाची. और इस विचार को करके हमने अपना जीवन व्यतीत करना चाहिए, परमेश्वर की इच्छा है. म्हणून काही जे नपुसलिंग आहेत म्हणजे ज्याला आपण सेक्स म्हणतो त्यांना खरंच देवाने नपुसलिंग बनवलेलं आहे. और जो नपुंसकलिंग है जिसको हम सेक्स कहते हैं उनको परमेश्वर ने नपुंसकलिंग बनाया है. पण काही लोक स्वतःहून करतात, लेकिन कुछ लोग खुद से करते हैं कमाईसाठी और कमाई के लिए. दृष्ट त्यांच्यामध्ये आल्यामुळे ते लोक पुरुषगामी होण्यासाठी, और दुष्ट उनके अंदर आता है इसलिए पुरुषगामी बनने के लिए. त्यासाठी लोक हे लिंग चेंज करतात. और इसलिए लोग अपना लिंग को चेंज कर देते हैं. हालेलुया. हालेलुया. तर ह्या नपुसलिंग बद्दल तुम्ही गेल्या शुक्रवारची व्हिडिओ बघू शकता. आता आपण दुसरं वचन पाहणार आहोत. और अभी हम दूसरा वचन देखेंगे. दुसरं वचन लिहिलेलं आहे, भग्नाट व छिन्नेंद्रिय पुरुषाने देवाच्या मंदिरात प्रवेश करू नये. विवाह बंधनापासून जन्म झालेला नाही. हा विवाह बंधनापासून ज्याचा जन्म झालेला नाही, मतलब कुकर्म से जन्म झालेला आहे, पाप करून, व्यभिचार करून, बाहेर संबंध करून अशा लोकांचा जन्म झालेला आहे. अशा व्यक्तीने मंदिरात प्रवेश करू नये. त्यांना पण मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी मनाई केली आहे. आपण ह्या अध्यायात बघतो काही जणांबरोबर रिलेशन करायला म्हणजे नातं जोडायला सांगितलंय, काही लोकांशी नातं तोडायला सांगितलंय. और इस अध्याय में हम देखते हैं कि कुछ लोगों के साथ रिश्ता बनाने के लिए बोला है और कुछ लोगों के साथ रिश्ता तोड़ने के लिए बोला है. काही लोकांना मंदिरामध्ये येण्याची मनाई खास करण्यात आली आहे. और कुछ लोगों को मंदिर में आने के लिए खास मनाई की गई. त्याच्यामध्ये एक नपुसलिंग लोकांना मनाई केली की ते लोक आले नाही पाहिजे. और एक नपुंसकलिंग जो व्यक्ति है उनको मनाई की कि वो परमेश्वर के मंदिर में नहीं आना पण चाहिए. नवीन करारामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने नपुसलिंग लोकांनाही निवडलं. और नए करार में हम देखते हैं कि परमेश्वर यीशु ने क्या किया, जो नपुंसकलिंग थे उनको भी परमेश्वर ने चुना है. जो खोजा म्हणून जो होता, जो कनानची राणी जी होती त्याचा जो मंत्री होता तो नपुसलिंगच होता. तो पहिला व्यक्ती आहे जो ख्रिस्तामध्ये परमेश्वराच्या मंदिरामध्ये आला. और जो खोजा था वो नपुंसकलिंग था और वो पहला व्यक्ति जो परमेश्वर के राज्य में आया. तर सांगण्याचा उद्देश जुना करार
देवाने जो सांगितलंय, कारण जुन्या करारामध्ये देव कसा भययोग्य देव दाखवलाय. और जूनी करार में जो कुछ भी बताया गया है, क्योंकि जूनी करार में जो परमेश्वर है वो भय योग्य परमेश्वर दिखाया गया है येशूने हे तोडायला नाही आला, और यीशु ये तोड़ने के लिए नहीं है, परंतु देव आताचा काळ हा अनुग्रहाचा काळ आहे. लेकिन जो अभी का काल है वो अनुग्रह का काल है येशू ख्रिस्तामुळे अनुग्रह आला. और यीशु मसीह के द्वारा अनुग्रह आया प्रत्येक मानव देवाचा आहे और हर एक इंसान परमेश्वर का है आणि त्या प्रत्येक मानवासाठी येशू मेलाय. और उस हर एक इंसान के लिए यीशु ने अपनी जान दी है, पुरुषासाठी, पुरुषों के लिए, बायांसाठी, स्त्रियों के लिए, नपुंसकलिंगासाठी, नपुंसकलिंग के लिए अशा व्यक्तींसाठी येशू मेलाय. और ऐसे व्यक्तियों के लिए यीशु ने अपनी जान दी है. कारण पृथ्वीवर घेतलेला प्रत्येक माणूस पापी आहे और जो पृथ्वी के ऊपर जो जन्म लेता है वो हर एक इंसान पापी है आणि प्रत्येक माणसासाठी येशू मेला. और हर एक इंसान के लिए यीशु मरा म्हणून येशूमुळे कृपा आली. और यीशु के द्वारा अनुग्रह आया. म्हणून ज्या व्यक्तींना जुना करार सांगतो की मंदिरात येण्यास मनाई आहे, और जिन व्यक्तियों के लिए जुना करार कहते हैं कि उनको कलीसिया में आने के लिए मनाही है, त्याच रीतीने येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळे आज त्याच माणसांना मंदिरात येण्यास देवाने काय केले, उघडलेलं आहे. और उसी रीति से यीशु मसीह के अनुग्रह के द्वारा उनको मंदिर में आने के लिए परमेश्वर ने उनका द्वार खोला है. बायांना अलाउड होतं का? और स्त्रियों को आने के लिए अलाउड था क्या? स्त्रिया मंदिरात येऊ शकत नव्हत्या, और स्त्रियां कलीसिया में आ नहीं सकती थी, पण येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळे लेकिन यीशु मसीह के अनुग्रह के द्वारा आज आपण बायकाही मंदिरात बसतो. और आज हम स्त्रियां भी परमेश्वर के भवन में बैठते हैं. म्हणून ख्रिस्त फार गरजेचा आहे. और मसीह बहुत जरूरी है. पण जुन्या करारात ही आज्ञा का दिली? लेकिन जूनी करार में परमेश्वर ने ये आज्ञा क्यों दी? ह्यासाठी की देव लोकांमध्ये भय आणि खास करून ह्या पापापासून दूर राहण्यासाठी देव आज्ञा देतोय. और इस पाप से दूर रहने के लिए और परमेश्वर का डर उनमें आने के लिए परमेश्वर ने ये आज्ञा दी है. देव पवित्र देव आहे और परमेश्वर ही पवित्र है आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही व्यभिचारापासून दूर राहावे. और परमेश्वर की इच्छा है कि आप लोगों ने व्यभिचार से दूर रहना चाहिए. बायबल स्पष्टपणे सांगतात और बाइबल हमें बताता है की जो कोणी व्यभिचार करतो और जो कोई व्यभिचार करता तो है आपल्या देहाच्या विरुद्ध पाप वो करतो. अपने देह के विरुद्ध में पाप करता है. वाचूया पहिला ग्रंथीकरांचं पत्र अध्याय 6 पहला कोरिन्थियों के पत्र अध्याय 6 त्याचं 15 पासून. और उसका 15 से. फर्स्ट कोरिन्थियन चैप्टर 6 पहिला कोरिन्थी अध्याय 6 वर्स 15 से. त्याचा 15 पासून. तुमची शरीरे प्रत्यक्ष ख्रिस्ताचा भाग आणि अवयव आहे. आता आपण ख्रिस्ताचं शरीर आहे और अब हम परमेश्वर का देह है. येशूने या शरीरासाठी काय केले, स्वतःचं शरीर दिलं. और यीशु ने इस देह के लिए खुद का देह दिया है. आता हे शरीर कुणाचे? ख्रिस्ताचे आहे. और अब ये शरीर किसका है? मसीह का है. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तेव्हा मी ख्रिस्ताच्या शरीराचा भाग घ्यावा आणि तो वेश्येशीही जोडावा हे योग्य आहे काय? कधीच नाही. कदापि नाही. मग आपण त्या पापापासून लांब राहिलं पाहिजे. और इस पाप से हमें दूर रहना चाहिए. पुढे एखादा मनुष्य वेश्येशी रत होतो तेव्हा ती त्याचा आणि तो तिचा भाग होतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? कारण शास्त्रलेख सांगतो की ती दोघे एक देह होते. पण जेव्हा तुम्ही स्वतःला प्रभूच्या स्वाधीन करता तेव्हा तुम्ही आणि ख्रिस्त एक व्यक्ती असल्याप्रमाणे एकमेकांशी जोडले जाता. याच कारणामुळे मी तुम्हाला सांगतो की व्यभिचाराच्या पापापासून दूर पळा. या पापाने शरीरावर जे दुष्परिणाम होतात ते दुसऱ्या कोणत्याही पापामुळे होत नाहीत. कारण तुम्ही व्यभिचार करता तेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करता. स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतात आणि ही देवाची इच्छा नाही. और आप खुद के शरीर के विरुद्ध में पाप करते, लेकिन ये प्रभु की इच्छा नहीं है. म्हणून व्यभिचारापासून देव म्हणतो तुम्ही करू नका, कारण हे शरीर कुणाचे? देवाचे. और ये शरीर परमेश्वर का है, इसलिए परमेश्वर कहता है कि तुम व्यभिचार से दूर रहो. आदमच्या वाटिकेमध्ये देवाने एक आदमाला बनवलं और एक दिन की बात में परमेश्वर ने आदम को बनाया. आणि जेव्हा आदम झाला और जब आदम हुआ तेव्हा हव्वेलाही बनवलं. तब हवा को भी बनाया. त्या दोघांच्या द्वारे आज येणाऱ्या प्रत्येक बाईच्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये होणारा प्रत्येकाचा जन्म तो देवामुळे आहे. और उन दोनों के द्वारा जो स्त्री के गर्भ में जो कुछ भी बच्चा थे वो परमेश्वर के द्वारा है. म्हणून प्रत्येक व्यक्तीचं जे शरीर आहे, प्राण आहे, आत्मा आहे, हे सगळं देवाचं आहे. और इसलिए हर एक व्यक्ति का शरीर, प्राण और आत्मा वो परमेश्वर का है. मला सांगा, जेव्हा तुमची बाजूवाली तुमच्याकडून एखादी वस्तू घेऊन जाते, खुर्ची घेऊन जाते, और जब आपकी पड़ोसी आपसे अगर कुर्सी लेके जाती है तर ती तोडून आणलेली तुम्हाला चालते का? और जब वो तोड़कर लाती तब आपको चलता है क्या? 3 पाय आहेत ना. और 3 तो पैर है एकच पाय नाही ना. और एक ही पैर नहीं है. समजा एक पाय तिने तोडला और एक पैर अगर उसने तोड़ा तर चालेल? तो आपको चलेगा? का नाही चालणार? और क्यों नहीं चलेगा? अच्छा दिया तो अच्छा ही देना चाहिए ना. आणि चांगलं दिलं तर चांगलंच दिलं पाहिजे. काय होती यार. आणि तोडून कशाला दिलं? नंतर
तीन पायाची काय कामाची? हा, ती 3 पायाची काय कामाची? और 3 पैर की क्या काम की? तुमचे कपडे जर समजा तुम्ही कुणाला घालायला देता, और अगर आपका कपड़ा आप किसी को पहनने के लिए कोणी देते हो मागून घेतले, और किसी ने मांग के लिया मग ते त्याने जर फाडून मळून डाग लावून दिलेले चालतात का? और उसने फाड़ कर या फिर दाग लगा कर अगर वो आपको देता है तो आपको चलता है क्या? तुम्ही धुवू शकता ना, और आप धो सकते हो ना, शिवू शकता ना और फाडलं, सी भी सकते हो, पण तुम्हाला तसं चालतं का? लेकिन आपको ऐसा चलता है क्या? नाही जमत. का? क्यों? त्यांना वापरायला दिलेलं आहे ना, त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. हा, काळजी घेतली पाहिजे. मग तसंच आहे ना, हे जीवन आहे ना, हे शरीर प्राण आत्मा हे देवाने दिलेले आहे और ये जो जीवन है, जो शरीर प्राण आत्मा जो है वो परमेश्वर ने दिया आणि है आपल्याला इथं फक्त वापरायला दिलेले और हमें इधर सिर्फ इस्तेमाल करने के लिए दिया तुम्ही है. एखादी वस्तू जेव्हा कुणाला देता और जब अपनी वस्तु आप किसी को देते हो ते एका दिवसासाठी, वो 1 दिन के लिए, 2 दिवसासाठी, 2 दिन के लिए किंवा 7-8 दिवसासाठी, या फिर 7-8 दिन के लिए, काही जण 1 महिना ठेवतात. और कुछ लोग 1 महीना तक रखते हैं. चालेल, पण देवाने आपल्याला किती वर्षासाठी दिली आहे? लेकिन परमेश्वर ने आपको कितने साल के लिए दिया है? काहींना 40 वर्ष, और किसी को 40 कोणाला साल, 20, किसी को 20, 35, 70, 70, 80, 80, 90 90. असे हे वय दिले, त्या वेळापर्यंत हे वापरायला दिले. और ऐसा उसने समय दिया और उस समय तक परमेश्वर ने आपको इस्तेमाल करने के लिए दिया है. ह्याचा जर वापर आपण चुकीचा केला और अगर इसका जो इस्तेमाल है अगर हमने गलत तरीके से किया आणि देवाकडे गेलो, घे बाबा तुझं होतं तुझ्याकडे आलो, और परमेश्वर के पास जाकर हमने कहा कि देख ये तेरा काम तेरे पास आएगा, देवाला त्याचा काही वापर आहे का? तो परमेश्वर का उसका कुछ भी लाभ है क्या? त्याचा काही उपयोग आहे का? उसका कुछ भी फायदा है क्या? म्हणून देवाने जुन्या करारामध्ये आज्ञा दिली की काय केलं नाही पाहिजे, तुमच्यामधून व्यभिचार करून मुलांचा जन्म केला नाही पाहिजे. और इसलिए परमेश्वर ने जूने करार में आज्ञा दी कि व्यभिचार के कारण अपने बच्चों को पैदा नहीं करना चाहिए. हा, कारण नाही तर मग लोकांमध्ये काय वाटेल, अरे देवाला चालतं व्यभिचार करून मुलं पैदा करणं, चालतं. और लोगों को क्या लगेगा कि परमेश्वर को चलता है कि व्यभिचार करके बच्चों को पैदा करना, हा, देव आपल्यासारखाच आहे और परमेश्वर हमारे जैसा ही है म्हणून त्याला चालतं. और इसलिए उसको चलता है. म्हणून इस्रायली लोकांमध्ये हे पाप असू नये, कारण हे पाप कनानी, परिजी, हित्ती, अमोनी, मोआबी ह्या लोकांमध्ये होतं हे पाप. और ये पाप इस्राएली लोगों के बीच में नहीं रहे, क्योंकि ये जो पाप था वो कनानी, हित्ती और मोआबी लोगों में था मिस्री लोकांमध्ये होतं हे. और मिस्री लोगों में था. मग ते पाप आपल्यामध्ये असू नये, और वो पाप हमारे बीच में नहीं रहे इस्रायली लोकांमध्ये असू नये. और इस्राएली लोगों के बीच में नहीं रहे. म्हणून त्यांनी इस्रायली लोकांना आज्ञा दिली की जो कुकर्म करून म्हणजे व्यभिचाराने ज्याचा जन्म झालाय अशा मुलांना मंदिरात घेऊ नका. और इसलिए परमेश्वर ने इस्राएली लोगों को आज्ञा दी कि व्यभिचार के द्वारा जो बच्चे पैदा हुए उनको आपको परमेश्वर के भवन में नहीं लेना है. आणि कोणत्या वडिलांना असं आवडेल की त्याच्या मुलाला मंदिरात घेत नाही? और कि कौन से पिताजी को अच्छा लगेगा कि उसके जो बेटा है उसको भवन में नहीं लेते. अगर आपके बच्चों को मना किया गया है आने के लिए, आणि जर तुमच्या मुलाने इथे मना करण्यात आले इथे येण्यासाठी, कैसा लगेगा आपको? आणि तुम्हाला कसं वाटेल? अच्छा नाही लागेल. तुम्हारे बच्चे नहीं आने देने का, आणि तुमच्या मुलाला येऊ देऊ नका. कैसा लगेगा? आणि कसं वाटेल? दुख लगेगा ना. आणि दुःख वाटेल. परमेश्वर यही चाहता है कि हर एक पुरुष और हर एक स्त्री कैसे पवित्र संतान जन्म करे. आणि देवाची सुद्धा हीच इच्छा आहे की प्रत्येक पुरुषाने आणि प्रत्येक स्त्रीने काय करावं, पवित्र संतानाला जन्म द्यावा. इसलिए पहला थेसलोनिका अध्याय 4 में भी परमेश्वर का वचन कहता है, परमेश्वर की ये इच्छा है. फर्स्ट थेसलोनिका चैप्टर 4, फर्स्ट थेसलोनिका चैप्टर 4 वर्स 3. पहिला थिस्सलुनी अध्याय 4 त्याचं 3. पहिला थेसलोनिका चैप्टर 4 चौथा अध्याय त्याचं 3. पहिला थिस्सलुनी अध्याय 4 त्याचं 3. तुम्ही पवित्र असावे अशी देवाची इच्छा आहे. कुणाची इच्छा आहे? कुणाची इच्छा और आहे? किसकी इच्छा है? काय देवाची इच्छा आहे? और परमेश्वर की क्या इच्छा है? आपण पवित्र असावं. और हम पवित्र रहेंगे. म्हणून त्या कसं राहणार पवित्र? और कैसे रहेंगे पवित्र? तुम्ही लैंगिक अनैतिकता टाळावी व आपले शरीर पवित्र आणि सन्माननीय आहे हे लक्षात ठेवून तुम्हातील प्रत्येकाने आपल्या शरीरावर ताबा ठेवण्यास शिकावे. हळूहळू. तुम्ही लैंगिक म्हणजे लैंगिक इच्छा, शारीरिक व्यभिचार ज्याच्याने केला जातो, संभोग केला जातो, त्या इच्छांना त्याच्याद्वारे कंट्रोल करा. अनैतिकता म्हणजे आपल्या नवऱ्याच्या शिवाय कोणत्या दुसऱ्या परपुरुषाबरोबर, बायको शिवाय कोणत्या दुसऱ्या परस्त्रियांबरोबर, किंवा तारुण्यामध्ये लग्न न होता बाहेर संबंध, प्रेम लफडे करण्यात त्याच्याद्वारे, अशा ह्याला म्हणतात अनैतिकता. टाळावे म्हणजे करू नये.
व आपले शरीर पवित्र आपलं शरीर पवित्र म्हणजे असे कोणतंही काम करू नये. आणि सन्माननीय आहे हे लक्षात ठेवून काय काय सन्माननीय आदर दिला पाहिजे या शरीराला. शरीराला काय झालं पाहिजे, आदर भेटला पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे बाबा हा पवित्र माणूस आहे, पवित्र बाई आहे, पवित्र मुलगी आहे, पवित्र मुलगा आहे, असा रिस्पेक्ट दिला पाहिजे. और इस शरीर को आदर मिलना चाहिए और लोगों ने कहना चाहिए की पवित्र आदमी है. असं नाही म्हटलं अरे वो तो चालू आहे, फालतू आहे. आणि असं नाही बोललं पाहिजे की तो चालू आहे फालतू आहे. 4-5 बायकांच्या मागे येतो. और 4-5 औरतों के अरे ती पीछे बाई बरोबर नाही, और वो स्त्री अच्छी नहीं अरे है, तो मुलगा बरोबर नाही, वो लड़का अच्छा नहीं फालतू है मुलगा आहे, और फालतू है. कसला मुलगा आहे, पुरींच्या मागे असतो. और बहुत सारी लड़कियों के पीछे रहता अरे है, ही फालतू मुलगी आहे, वो फालतू लड़की है. हे मुलांच्या मागे असते. और बहुत सारे लड़कों के पीछे रहती है. असा मग काय होईल, शरीराचा सन्मान झाला का त्याच्याने. और उसके द्वारा शरीर का सम्मान होता है क्या. म्हणून देवाची इच्छा होती की इस्रायली लोकांमुळे देवाचा गौरव होत होता, इस्रायली लोकांमुळे देवाची ओळख होत होती. मग जर आपण असे राहतो तर मग लोक काय म्हणतील, ह्यांचा देव असाच आहे, ह्यांचा देव ह्यांच्या देवाला चालतं. त्यांच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होईल. और इस्राएली लोगों के द्वारा परमेश्वर की जान पहचान होती थी, इस्राएली लोगों के द्वारा परमेश्वर का आदर किया जाता था. इसलिए अगर हम भी ऐसे रहेंगे तो लोग हमसे क्या करेंगे कि ये लोग ऐसे रहते हैं, मतलब इनके परमेश्वर को सब कुछ चलता है. आज बरेचसे ख्रिस्ती लोक येशूकडे येणारी माणसं प्रसाद खातात, मूर्तीपूजा करतात, व्यभिचार करतात, कशीही राहतात. मग जे आपण जगतो पवित्र शुद्ध जीवन, आपल्याला काय म्हणतात, अरे त्याला कोणा चालतं, तुम्हाला का नाही चालत. और बहुत से जो मसीह लोग हैं वो परमेश्वर के मंदिर में आकर क्या करते हैं, व्यसन करते, जादू टोना करते, मूर्ति पूजा करते, प्रसाद खाते. तो उनको देखकर जो हम लोग जो अच्छे जीवन जीते हैं परमेश्वर में, तो हमको हमसे क्या कहा जाता है कि वो लोगों को चलता है तो तुम लोगों को क्यों नहीं चलता है. वो लोग तो पहले से जन्म से क्रिश्चियन है, आणि ते लोक जन्मापासून ख्रिस्ती वो आहे लोग तो बाद में क्रिश्चियन हुए. आणि तुम्ही त्यानंतर ख्रिस्ती झालेला इतना आहात. क्या तुम लोग इतना यीशु यीशु करते हो, आणि तुम्ही काय एवढे येशू येशू करता नाम रखते हैं ना. आणि नावं ठेवतात जब ना. उनके यीशु को चलता है, आणि जेव्हा त्यांच्या येशूला चालतं तुम्हारे यीशु को क्यों नहीं चलता. आणि मग तुमच्या येशूला का चालत उनका नाही. यीशु अलग है क्या, तुम्हारा यीशु अलग है क्या, आणि तुमचा आणि त्यांचा येशू वेगळा आहे का. ऐसा बोलते हैं ना. आणि असे बोलतात ना. हमारे चाल चलन से यीशु प्रकट होता है, परमेश्वर प्रकट होता है. इसलिए परमेश्वर ने खास कहा था कि इसराइलियों में भय रहे कि कोई भी कुकर्म से जन्मा हुआ परमेश्वर के मंदिर में नहीं आने पाए. आणि आपल्या चालचलणुकीनुसार आपल्या वर्तणुकीनुसार येशू प्रकट होतो. म्हणून देवाने काय आज्ञा दिली जुन्या करारामध्ये की जो कोणी कुकर्माद्वारे जन्म घेतो, जो कोणी व्यभिचाराद्वारे जन्म घेतो त्याने देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करू नये. बाइबल में एक ऐसा व्यक्ति है जो वेश्या से उसका जन्म हुआ. आणि बायबलमध्ये एक असा व्यक्ती आहे ज्याचा वेश्याद्वारे जन्म झालेला आहे. मालूम है कोई. आणि माहित आहे कोण. हाँ, न्यायों की पुस्तक में सही बात है. एक तरह पढ़ेंगे, आणि वाचूयात. निकालेंगे न्यायों की पुस्तक. आपण वाचूयात शास्त्रे. जजेस शास्त्रे 11 अध्याय शास्त्रे 11 और उसका 1 से. आणि त्याचे 1 पासून. जजेस चैप्टर 11 वर्स 1 से. शास्त्रे अध्याय 11 त्याचे 1 पासून. आता इफ्ताह हा गिलाद देशातील एक महान योद्धा होता. हाँ, गिलादी है, उसके बारे में खास बताया है. हाँ परंतु त्याची आई एक वेश्या होती. हाँ, उसका जन्म कैसा हुआ, कुकर्म से, क्योंकि उसकी माँ क्या थी, वेश्या थी. अभी वेश्या होने के कारण यहाँ उसके पिताजी का नाम नहीं लिया, क्योंकि वो होता है पुरुषों के साथ सोने के कारण उसका जन्म कैसे हुआ, कुकर्म से. इस तरह का जन्म कैसे हुआ, कुकर्म से हुआ. आणि एकदाचा जन्म कुकर्मापासून झालेला आहे. त्याच्या पित्याचे नाव गिलाद असे असून त्याला त्याच्या पत्नीपासून इतर अनेक पुत्र झालेले होते. इफ्ताहाचे सावत्र भाऊ मोठे झाले तेव्हा त्यांनी इफ्ताहाला. हम यहाँ देखते हैं कि एक तरह एक वेश्या से उसका जन्म हुआ, लेकिन फिर भी परमेश्वर ने उसे इस जूने करार में, जब जूने करार में ही परमेश्वर ने आज्ञा दिया था कि कुकर्म से जन्मा हुआ मेरे मंदिर में आने न पाए. एक तो मंदिर में नहीं गया, लेकिन परमेश्वर के लिए काम जरूर किया. आणि देवाने जुन्या करारामध्येच आज्ञा दिलेली होती की ज्याचा कुकर्मापासून जन्म झालेला आहे त्याने मंदिरामध्ये येऊ नये. आणि इफ्ताचा जन्म सुद्धा कुकर्मापासूनच झालेला होता, पण तो देवाच्या मंदिरामध्ये गेला नाही, पण त्याने देवासाठी कामं केली. परमेश्वर के लिए, इस्राएलियों के लिए वो काम किया आणि देवासाठी त्यांनी कामं केली. और उसने इस्राएलियों को उनके शत्रु से छुड़ाया. आणि त्याने इस्रायली लोकांना त्यांच्या शत्रूंपासून सोडवलं. उसका
विश्वास स्ट्रॉन्ग था। आणि त्याचा जो विश्वास होता तो मजबूत होता. इसलिए विश्वास के हॉल में जो लोग बैठे हैं ना, उसमें इफ्ता का भी नाम है। आणि विश्वासाच्या हॉलमध्ये जी लोक बसलेली आहेत त्याच्यामध्ये इफ्ताचं सुद्धा नाव आहे. इब्रानियों की पत्री अध्याय 11 में आप पढ़ सकते हैं। आणि इब्री पत्र अध्याय 11 मध्ये तुम्ही लोक वाचू शकता. हिब्रू चैप्टर 11 वर्स 32। इब्री पत्र अध्याय 11 त्याचं 32. हिब्रू चैप्टर 11 इब्री अध्याय 11 उसका 32। त्याचं 32. तर मग मी आणखी किती उदाहरणे सांगावी. गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह. आया क्या नाम है? इफ्ताह। यानी हम देखते हैं कि इफ्ताह का नाम भी जो 11वां अध्याय है, विश्वास के कर्ता को, मतलब जो जिसके पीछे चलने वाले लोगों ने विश्वास किया, ऐसे विश्वास के लोगों के इसमें इफ्ताह का भी नाम आया। आणि विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये इफ्ताचं सुद्धा नाव आलेलं आहे. विश्वास रखने वाले लोग, ऐसे जन्मे हुए लोग जब परमेश्वर पर विश्वास करते हैं तो वो लोग परमेश्वर के विश्वास ही रखने वाले लोगों के नाम में, हॉल में बैठे हुए लोगों के नाम में बैठे हो. आणि विश्वास ठेवणारी जी लोक आहेत, जी देवाच्या मागे चालून विश्वास ठेवतात, त्यांची जी नाव आहेत ते विश्वास ठेवणाऱ्याच्या हॉलमध्ये लिहिलेली आहेत. इसलिए प्रियो, कहने का उद्देश्य आज हमारा क्या है? आणि म्हणून सांगायचा उद्देश आज आपला काय आहे? नए करार में यीशु ने इन लोगों को भी कृपा किया. आणि नवीन करारामध्ये येशूने यांच्यावरती सुद्धा कृपा केली. परमेश्वर ने उनको क्या किया? कृपा किया. आणि देवाने काय केली? त्यांच्यावरती कृपा केली और उन्हें भी एक्सेप्ट किया. आणि त्यांना सुद्धा ग्रहण केले. ऐसे जन्मे हुए लोगों को नया करार में क्यों इफ्ताह का नाम दिया गया? क्योंकि अगर आप परमेश्वर पर ऐसे जन्मे हुए बच्चे होंगे, ऐसे जन्मे हुए इस संसार में जो बच्चे हैं, जब वो यीशु मसीह पर विश्वास करते हैं तो उन्हें भी परमेश्वर अपने राज्य में स्वागत करता है, उन्हें बुलाता है, उन्हें एक्सेप्ट करता है, उन्हें ग्रहण करता है. आणि इफ्ताचं नाव बायबलमध्ये यासाठी देण्यात आले की जे कुकर्माद्वारे जी जन्मलेली जी मुलं आहेत, जेव्हा ते येशूवरती विश्वास ठेवतात, येशूच्या मागे येतात, तेव्हा येशू सुद्धा काय करतो? त्यांचा स्वीकार करतो. हाँ, ये सबसे बड़ी बात है प्रियो. आणि सर्वात मोठी गोष्ट आहे क्योंकि यीशु मसीह ऐसे हर एक मनुष्य के लिए मारा गया. आणि येशू ख्रिस्तास प्रत्येक मनुष्यासाठी मारण्यात तो आला. ऐसे जन्मे हुए बालक लोगों के लिए भी, ऐसे लोगों के लिए भी मरा है जिनका जन्म कुकर्म से हुआ है. आणि तो अशा लोकांसाठी सुद्धा मारण्यात आला ज्यांचा जन्म हा कुकर्माद्वारे झालेला आज आहे. संसार में ऐसे लोगों को एक्सेप्ट नहीं किया जाता. आणि आज जगामध्ये अशा लोकांचा स्वीकार करण्यात येत नाही. उन्हें बास्टर्ड या गलत रीति से जन्म, कुकर्मी, ऐसी रीति से उनको संबोधन दिया जाता है. आणि कुकर्मी म्हणून त्यांना संबोधण्यात येतं. लेकिन यीशु मसीह उन्हें भी अपना बेटा बोलकर ग्रहण करते हैं, पण येशू ख्रिस्त हे त्यांना सुद्धा त्या स्वतःचा मूल म्हणून स्वीकार बेटी करतो बोलकर ग्रहण करते आणि हैं. मुलगी म्हणून त्यांचा स्वीकार आज करतो. परमेश्वर यीशु मसीह के द्वारा, आज वो परमेश्वर यीशु मसीह के द्वारा ऐसे बच्चों को जिन्हें मना था, उन्हें आज अपने राज्य में एक्सेप्ट करता है, बुलाता है. आणि आज देव येशू ख्रिस्ताद्वारे ज्यांना देवाच्या राज्यामध्ये येण्यासाठी नाकारलेलं होतं, आज येशू ख्रिस्ताद्वारे देव सुद्धा काय करतोय? त्यांचा स्वीकार करतोय, त्यांना आपल्या राज्यामध्ये येण्यासाठी बोलावतोय. अंधे, लंगड़े, लूले, ये सब लोग क्या है? परमेश्वर के राज्य में, परमेश्वर के मंदिर में आ नहीं सकते, लेकिन यीशु मसीह के द्वारा अंधे, लंगड़े, लूले ये सब परमेश्वर के राज्य में ग्रहण किए गए. आणि अंधे, लंगडे आणि लुले जी लोक होती ते देवाच्या राज्यामध्ये येऊ शकत नव्हती, पण आज येशू ख्रिस्ताद्वारे त्यांचा सुद्धा येशूच्या राज्यामध्ये स्वीकार जिन होतोय. कनानियों के विरोध में परमेश्वर था, जिन्हें खत्म करने की आज्ञा दी गई थी, पूरी रीति से मिटाने की आज्ञा दी थी, अम्मोनी, मोआबी को खत्म करने की आज्ञा दी थी, लेकिन वही लोग परमेश्वर के हम नए करार में देखते हैं कि यीशु मसीह ने उन लोगों को भी परमेश्वर के राज्य में ग्रहण किया. आणि ज्या कनानी, अमोनी आणि मोआबी लोकांना देवाने काय सांगितलेलं होतं की त्यांचा पूर्णपणे नाश करायचा आहे, पण आपण नवीन करारामध्ये बघतो की येशू ख्रिस्तामुळे आज त्यांचा सुद्धा स्वीकार होते आणि ती लोक देवाच्या राज्यामध्ये येतात. आज हमारा परमेश्वर हमें यही सिखाता है कि हमारा यीशु मसीह कितना अच्छा है. आणि आज आपला देव आपल्याला हेच सांगतो की आपला येशू ख्रिस्त किती चांगला आहे. नए करार में कनानी एक स्त्री की लड़की है. आणि नवीन करारामध्ये कनानी स्त्रीची एक मुलगी अभी आहे. हम नए करार में जाएंगे, ऐसी कौन से बच्चे को परमेश्वर ने चंगाई दिया, छुटकारा दिया और परमेश्वर के राज्य में ग्रहण किया. मैथ्यू चैप्टर 15, मत्ती अध्याय 15 मत्ती अध्याय 15 और उसका 22 से 28 तक. आणि त्याचं 22 ते 28 पर्यंत. मैथ्यू चैप्टर 15, मत्ती अध्याय 15 उसका 22 से 28 तक. त्याचं 22 ते 28 या पर्यंत. हम एक ऐसी कनानी स्त्री के विषय में देखते हैं आणि इथे आपण एका कनानी स्त्रीविषयी बघतोय जिसने गलत काम कर अपनी बेटी को जन्म दिया है. आणि जिने चुकीचं काम करून स्वतःच्या मुलीला जन्म अब दिलेला उसकी आहे बेटी को भूत लगा है. आणि तिच्या मुलीला आता भूत लागलेला पढ़ आहे. सकते हैं, बहुत जनों को ये वचन मालूम है, लेकिन फिर भी हम पढ़ेंगे. त्या ठिकाणी राहणारी एक कनानी स्त्री येशूकडे आली आणि त्याला विनंती करू लागली, अहो प्रभू, दावीद राजाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझ्या मुलीला एका भूताने पछाडलेली असो.
मेरी बेटी को एक दुष्ट आत्मा ने पछाड़ा हुआ है। ते तिचा सारखा छळ करीत आहे. वो उसे बार बार तकलीफ दे रहा है। पण येशूने एका शब्दानेही तिला उत्तर दिले नाही. तेव्हा येशूच्या शिष्यांनी त्याच्याकडे येऊन त्याला विनंती केली, गुरुजी, आता तिला पाठवून द्या, कारण ती आपल्या मागे सारखी ओरडत येत आहे. तेव्हा येशू त्या स्त्रीला म्हणाला, यहुदी लोकांनाच मदत करण्यासाठी मला पाठविले आहे, यहुदी तर लोकांना नाही. मैं सिर्फ यहूदी लोगों के लिए आया हूँ, जो यहूदी नहीं उनके लिए मैं अभी नहीं आया, क्योंकि यीशु मसीह जब आया था आणि येशू जेव्हा आलेला होता मरा नहीं था वो, आणि मेलेला नव्हता, वो यहूदियों में ही घूम रहा था। आणि त्याला यहुदी लोकांमध्येच फिरायला लेकिन सांगितलं होतं. जब क्रूस पर चढ़ गया, पण जेव्हा तो वधस्तंभावरती चढला वो यूनानी लोगों के लिए भी, हम सब के लिए, देश के सभी लोगों के लिए मर गया। आणि तेव्हा तो युनानी लोकांसाठी म्हणजे आपल्या देशातील सर्व लोकांसाठी तो मेला. वो रोटी खिलाने आया था यहूदियों को, आणि तो भाकर चालण्यासाठी आलेला यहुदी लोकांना. लेकिन बाद में जब मरना था और अपने देह को बाद में वो अन्य जातियों को भी दे दिया। आणि जेव्हा मरायचं होतं आणि त्यांनी काय केलं, आपलं देह जे होतं ते अन्य जाती लोकांसाठी सुद्धा त्यांनी दिलं. हाँ, इसीलिए प्रियो, ये जो नया करार हमें बताता है, क्या बताता है? परमेश्वर की दया। आणि नवीन कारण आपल्याला सांगतो देवाची दया. कोई योग्यता नहीं थी, आणि काही योग्यता नव्हती, लेकिन फिर भी आज हमारा जन्म, आज मसीह में हमारा जन्म हुआ और प्रभु ने हमें एक्सेप्ट किया। आणि तरी सुद्धा आज आपला जन्म ख्रिस्तामध्ये झालेला आहे आणि ख्रिस्ताने आपला स्वीकार केलेला हम आहे. जैसे हैं प्रभु ने हमको लिया, आणि आपण जसे पण आहोत देवाने आपल्याला ग्रहण केलं हमको ग्रहण किया। आणि आपल्याला ग्रहण केलं. अगर हम थोड़ा सा सोचेंगे आणि जर आपण थोडा विचार केला कि जो इस संसार में जिनकी शादी यहूदी और इस्राएली लोगों की शादी में कौन रहता था? परमेश्वर रहता था। आणि इस्रायली लोकांच्या लग्नामध्ये देव असायचा. अभी हम जो इस संसार में अन्य जाति है, आणि ह्या ज्या जगामध्ये अन्य जाती लोक आहेत, हाँ, उनकी जो शादी होती है, अरे जैसे मेरे माँ बाप की हुई, आप लोग के माँ बाप की हुई, है ना, हम सबकी, क्या हम सबके माँ बाप की शादी में परमेश्वर था? आणि आपल्या आई वडिलांच्या लग्नामध्ये देव होता, परमेश्वर का नाम था आणि देवाचं नाव होतं, यीशु का नाम था, येशूचं नाव होतं. तो फिर वो लोग कैसे रह रहे थे? मग ते लोक कसे राहत होते? नहीं, रिश्ता कैसे हुआ फिर? भले सांसारिक रीति से वो मैरिज है, आणि जैविक रीतीने ते लग्न आहे, परंतु परमेश्वर की नजर में वो विवाह है क्या? आणि देवाच्या लग्नामध्ये ते लग्न आहे का? देवाच्या नजरेत, परमेश्वर की नजर में वो विवाह है क्या? आणि देवाच्या नजरेमध्ये ते लग्न आहे का? तो फिर हम सबका जन्म आणि मग आपल्या सर्वांचा जन्म है ना, व्यभिचार से हुआ है। आणि व्यभिचाराद्वारे झालेला आहे. इसीलिए अन्य जातियों को मंदिरों में, इस्राएल में, यहूदियों में मना था। आणि म्हणून अन्य जाती लोकांना देवाच्या मंदिरामध्ये येणं, इस्रायली लोकांमध्ये येणं, यहुदी लोकांमध्ये येणं मना होतं. इसी कारण, आणि याच कारणामुळे, क्योंकि उनके विवाह में परमेश्वर नहीं था, कारण त्यांच्या लग्नामध्ये देव नव्हता. और इसराइलियों के विवाह में परमेश्वर है। आणि इस्रायली लोकांच्या लग्नामध्ये देव आहे. और अन्य जातियों में कौन था? आणि जो अन्य लोग जिस जाती जाति कोण के होता? हैं, उनके, है ना, उन्हीं लोगों को मानकर, जैसे हम आज के जमाने में हमारी भाषा में बाइबल के अनुसार दुष्ट आत्मा है, शैतान कहते हैं। आणि बायबलच्या भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये दुष्ट आत्मा म्हणजे शैतान. तो उनके रहना, उनका अभी संसार में तो बोलते हैं मैरिज है करके, आणि जगामध्ये तर बोलतात की हा विवाह आहे, लेकिन परमेश्वर की नजर में, पण देवाच्या नजरेमध्ये, है ना, तो इसीलिए प्रियो, हमारा यीशु मसीह हमारे अन्य जातियों के लिए भी मरा है, ताकि हम परमेश्वर के राज्य में एक्सेप्ट किए जाए। आणि आपला जो येशू आहे तो अन्य जाती लोकांसाठी मेलेला आहे, कारण देवाच्या राज्यामध्ये आपला सुद्धा स्वीकार करण्यात हम आला. पहले ग्रहणीय नहीं थे, आणि आपण पहिले ग्रहण योग्य इसलिए नव्हते. यीशु ने कहा कि बच्चों की रोटी लेकर कुत्तों के आगे डालना वो बराबर नहीं है। आणि म्हणून येशूने म्हटलं की जी मुलांची भाकर आहे ती कुत्र्यांसमोर टाकणं हे योग्य नाही. लेकिन उस कनानी स्त्री ने क्या कहा? पण त्या कनानी स्त्रीने काय म्हटलं? गुरुजी, आता तिला पाठवून द्या. है, परंतु ती तशीच पुढे आली आणि त्याच्या पाया पडून म्हणाली, महाराज मला मदत करा. येशू म्हणाला, मुलांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही. आपले म्हणणे अगदी बरोबर आहे महाराज. तुम्ही बरोबर बोलता महाराज. म्हणजे तुम्ही महाराज म्हणजे प्रभू म्हणून तुम्ही तिने संबोधन केलं की तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे. मग स्त्रीने उत्तर दिले, पण मेजवरून खाली पडलेल्या चुरा कुत्रेही खातात. है ना, जेव्हा मेजच्या खाली एवढूसा तुकडा जरी कुत्र्याला भेटला तर कुत्रा आनंदाने खातो ना.
और मेज के नीचे इतना सा ही टुकड़ा अगर कुत्तों को मिला तो वो आनंद के साथ खाते हैं। आपल्याला कसं मेजवर असलेली पूर्ण भाकर खायची असते। और हमको कैसा रहता है कि मेज के ऊपर जो पूरी रोटी रहती है उसको खाना रहता है। आपल्याला जर एक तुकडा दिला तर आपण खाऊ का? और अगर हमको एक टुकड़ा दिया तो हम खाते हैं क्या? आणि आपण आखा खातो। पण कुत्री काय करतात? और कुत्ते लोग क्या करते त्यांना हैं? एवढूसा पण तुकडा टाकला तर पटकन खाऊन घेतात, आनंदाने खातात। और अगर उनको छोटा सा ही टुकड़ा डालेंगे तो वो आनंद के साथ खा के लेते हैं। आज आपल्याला जसं इस्रायली लोकांना जो आशीर्वाद मिळाला तेवढा आशीर्वाद आपल्याला नाही, पण जो काही भेटतोय त्याच्यात आपण खुश आहोत। और जैसे इसराइली लोगों को आशीष मिला है उतना आशीष हमको नहीं मिला है, लेकिन जो कुछ भी मिलता है उतने में हम खुश हैं बहुत आनंद से लेते हैं, आणि आनंदाद्वारे प्रेमाने घेतो, और प्यार से लेते हैं देवाच्या प्रेमाला एकदम धन्यवाद देतो और परमेश्वर के प्यार के लिए हम धन्यवाद देते आणि हैं आनंदाने एकदम त्याच्या प्रेमामध्ये अगदी मग्न होऊन जातो। और उसके प्यार में एकदम मग्न हो जाते हैं। बरोबर आहे? सांगायचा उद्देश तोच आहे। और बताने का उद्देश्य यही है। येशूने आपल्यावर खूप खूप मोठे उपकार केले। और यीशु ने हमारे ऊपर बहुत बड़े उपकार किए। आज जगामध्ये जर आपण पाहायला गेलं तर आज अशांचा जन्म झालेल्या लोक तुच्छ बघतात, पण आपण पण काही कमी नाही त्याच्यापेक्षा। और अगर हमने संसार में देखा गया है तो जो इसके द्वारा अगर जो जिनका जन्म होता है उनको तुच्छ लेकर जाता है, लेकिन हम भी उनसे कम नहीं है। आपला पण जन्म तसाच झालाय और हमारा भी जो जन्म है वो उसके द्वारा ही हुआ है। येशू ख्रिस्तामुळे आज आपल्याला त्याच्या मंदिरात येण्याची मुभा भेटली। लेकिन यीशु मसीह के द्वारा आज उसके मंदिर में आने के लिए हमको भी मौका मिला है। आज आपण त्याच्या मंदिरात बसतोय और आज हम उसके मंदिर में बैठते हैं अति पवित्र स्थानात देवाच्या समोर जातोय। और अति पवित्र स्थान में परमेश्वर के सामने जाते हैं। का? कारण बघा त्या बाईला येशू काय म्हणाला? क्योंकि देखो यीशु ने उसको क्या उत्तर दिया। ते ऐकून येशू तिला म्हणाला, बाई तुझा विश्वास फार मोठा आहे। आपल्या विश्वासाची येशू प्रशंसा करतो। और यीशु हमारा जो विश्वास है उसकी प्रशंसा करता आज है। आपण विश्वासामुळे या हॉलमध्ये आहोत। और आज हम विश्वास के द्वारा इस हॉल में हा हैं। विश्वासाचा हॉल आहे और ये विश्वास का हॉल है। आणि जे विश्वास देवावर ठेवतात तीच लोक इथे येतात। और जो कोई परमेश्वर के ऊपर विश्वास रखता है वही इसी हॉल में आता जे है। देवावर विश्वास ठेवत नाही ते इथे नसतात, और जो परमेश्वर के ऊपर विश्वास नहीं रखता वो इस हॉल में नहीं ते आता, बाहेर असतात। वो बाहर रहते पण हैं। आपण विश्वासच्या हॉलमध्ये बसतो, लेकिन हम विश्वास के हॉल में बैठते हैं, प्रार्थना करतो, प्रार्थना करते आराधना हैं, करतो, आराधना करते हैं, भक्ती करतो। भक्ति करते हे हैं। कोण? का? कारण आपला त्याच्यावर विश्वास आहे। क्यों? क्योंकि हमारा परमेश्वर के ऊपर विश्वास आणि है। म्हणून विश्वासामुळे आज देव आपली प्रशंसा करतो। अरे इसीलिए विश्वास के द्वारा परमेश्वर आज हमारी स्तुति करता है आपण आपला विश्वास त्याला दाखवतो। और हम हमारा विश्वास उसको दिखाते जे हैं। जे देव देतो त्याच्यात आपण अजून आपला विश्वास वाढवतो और जो जो परमेश्वर हमको देता है उसमें हम अपना विश्वास दिखाते हैं आणि देवावर खूप प्रेम करतो। और परमेश्वर को ऊपर बहुत प्यार करते म्हणून हैं। येशूने जसं त्या बाईच्या विश्वासाची प्रशंसा केली, और जैसे यीशु ने उस स्त्री की विश्वास की प्रशंसा की, तसाच देव आपल्याही विश्वासाची प्रशंसा करतो। और वैसे परमेश्वर हमारे भी विश्वास की प्रशंसा करता है। आणि कशी करतो और कैसे करता है ते तुम्हाला माहीतच आहे। वो आपको मालूम ही तुमची है। लोक और आपके लोग काय म्हणतात, बाईचा बाई विश्वास होतो, काय बोलायचं बोला बाई होतो, अक्कल नाही, इथं ना येशू 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 करतात। काय तो हिरा म्हणे एवढा मार खाल्ला, भांडणं झाली तरी पण येशूच्याच मागे जातो। भले ते लोक कोणत्याही टोननी बोलले असेल और एक तर्फे झाली तर तुमची प्रशंसा होते ना। और वो लोग किसी भी टोन के साथ बोलने के, लेकिन एक तरफ से आपकी प्रशंसा ही होती है। चालला बाबा हे लोक निघाले, तयार होऊन निघाले, चाले चर्च और तैयार होकर चले, अभी वो जाएंगे चर्च में उठसूट चर्च। और उठसूट चर्च, त्यांना काही दुसरं काम धंदेच नाही। और उनको कुछ भी काम धंधा बरोबर नहीं है। यांचं कसं जमलं, घर कसं चालतं, और उनका घर कैसे चलता है। यांचा येशू येशू विश्वासाने लोक खातात, और यीशु के ऊपर विश्वास रखे वो लोग खाते हैं हसत राहतात, आनंद करतात, और हंसते रहते हैं और आनंद मनाते हैं बोलतात ना। और बोलते हैं ना। हे खरं म्हटलं देव त्यांच्या मुखाद्वारे आपली प्रशंसा करतो। और देखा गया तो परमेश्वर उनके मुख के द्वारा अपनी प्रशंसा कराते रहते हैं। काय म्हणले? त्यांची बाजू मी बोलते की तू काय खातेस, मग ते बोलतात तू किती खातेस, मध्ये बोलतात की मला येशू दे असं। तिच्याकडून काय खातेस? तुम्हाला काय लागलं हे लक्षात ठेवा, देव महान आहे। और परमेश्वर महान है। आज सांगायचा उद्देश काय माहितीये? और बताने का उद्देश्य क्या है। आपली योग्यता नसतानाही देवाने येशू ख्रिस्ताने आपल्याला ग्रहण व्हावं, आपण स्वीकारले जावं म्हणून येशू तिरस्कृत झाला, येशू घृणित झाला, घृणास्पद झाला, नाकारला गेला, ठुकरावला गेला,
आपल्याला स्वीकार करण्यासाठी। और हमारी योग्यता नहीं थी, इसलिए यीशु ने क्या किया, खुद वो तिरस्कारित हुआ कि हम ग्रहण के योग्य माने जाए। म्हणून आपण देवाला खूप खूप धन्यवाद दिला पाहिजे। और इसलिए हम परमेश्वर को बहुत धन्यवाद देना चाहिए। हालेलुया। हालेलुया। आपण इथेच थांबू। और हम यहाँ पर ही रुकेंगे। अमोनी आणि मोआबीबद्दल पुढच्या शुक्रवारी बघू। अम्मोनी और मोआबी के बारे में हम अगले शुक्रवार को देखेंगे, ऑलरेडी 1 वाजला आहे। क्योंकि अभी 1 बजा है। जास्त जेवण झालं तर मग अजून नाही झालं तर उठी होईल ना, तर आपण 1 वाजले बस झाले। ठीक आहे, तर आपण प्रार्थना करूया। और हम प्रार्थना करेंगे, हम खड़े रहेंगे हम सगळे खडे हो जाएंगे आणि आपण सर्वजण उभे राहणार। देवाला धन्यवाद देऊ की देवाने खरंच आज आपल्याला विश्वासाच्या हॉलमध्ये बसवलं, ज्या हॉलमध्ये जे कुकर्मने जन्म झाला तो येऊ शकत नाही, पण आज आम्हाला देवाने या हॉलमध्ये येण्याची कृपा केली, आपल्याला त्याच्या राज्यात ग्रहण केलं। ते राज्य जे पवित्र राज्य आहे, स्वर्गाचं राज्य आहे, त्या राज्यात येणं किती मोठी गोष्ट आहे, किती मोठी। आणि आज आपल्यावर देवाने कृपा केली आणि आज आपल्याला त्यांनी स्वीकार केला, त्याने आज आपल्याला ग्रहण केलं। जरी आज या जगामध्ये जे आमच्या आईवडिलांचं लग्न झालंय असं म्हणतात, पण त्याच्यात देव नव्हता त्या लग्नात, पण आपला जन्म तसाच झालाय। देवाच्या दृष्टिकोनातून पाहिला गेला तर आपला जन्म तसाच, पण देवाने आपल्यालाच ग्रहण केलं, स्वीकार केला आपल्याला। प्रभूने ग्रहण, आपण जसं जगामध्ये सोडलेली लोक मुलं आहेत तसे तर नव्हतो, पण तरी आपला जन्म त्यांच्यासारखाच आहे। म्हणून देवाला म्हणून प्रभू धन्यवाद, तू माझ्यासाठी मारला गेलास, मला पवित्र मंदिरात येण्यासाठी मुभा नव्हती, मनाई होती, पण तू माझ्यासाठी मेला, माझ्यासाठी मारला गेलास, म्हणून आज मला तुझ्या पवित्र मंदिरात येण्यासाठी कृपा मिळाली। मी धन्यवाद देतो पिता, मी धन्यवाद देतो प्रभू, मी तुझे आभार मानतो, मी तुझे खूप खूप आभार मानतो पवित्र पिता, धन्यवाद देतो पिता या उपकाराबद्दल प्रभू, मी धन्यवाद देतो प्रभू, मी तुझे खूप आभार मानतो, मी तुझे प्रभू खूप आभार मानतो। तू मला निवडलंस, या जगामध्ये मला निवडून देवाचं मूल बनवलंस, मला दत्तक बनवलंस, देवाचं मूल दत्तक करवलंस। मी तुझे खूप आभार मानतो, खूप आभार मानतो। थँक्यू जीसस प्रभू, मी तुझे खूप आभारी आहे, मी तुझे खूप आभार मानतो। म्हणून देवाचे आभार माना, देवाला धन्यवाद द्या। देवा तू मला स्वीकार केलास, मला ज्ञानही नव्हतं, पण तरीही आज मला सत्य कळाले, मी धन्यवाद देतो, मी धन्यवाद देतो। पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नाम से प्रभु मैं आपके सामने आई। मैं धन्यवाद देती हूँ पिता कि प्रभु ऐसे कुकर्म से जन्मे हुए कोई भी परमेश्वर के भवन में नहीं आ सकते, लेकिन प्रभु आपने हमें स्वीकार किया यीशु मसीह के द्वारा। यीशु मसीह के द्वारा आपने हमें स्वीकार कर विश्वास के हॉल में आपने हमें जमा किया। हम आपके बेटे और बेटियां हुई प्रभु, ये सब यीशु मसीह आपके कारण हुआ। अगर आप अपना प्राण हमारे लिए नहीं देते तो प्रभु हम आज ग्रहणीय नहीं होते। अगर आज आप हमारे लिए कलवरी क्रूस पर जान नहीं देते तो आज हम एक्सेप्टेड नहीं होते, आप मृत्यु से जिलाए नहीं जाते तो प्रभु पवित्र पिता आज हम परमेश्वर के पास नहीं होते। हम धन्यवाद देते पिता प्रभु यीशु, कोटि धन्यवाद देते, हम कोटि धन्यवाद देते प्रभु, आपकी स्तुति करते प्रभु इस पवित्र मंदिर में प्रभु अचया और प्रभु पवित्र पिता आराधना और डेविड पवित्र पिता सेनाधीश परमेश्वर अनुग्रह पवित्र पिता इन्हीं लोग हैं जो एकदम मसीह पद्धत में इनके माता पिता की शादी हुई और इनका जन्म एकदम पवित्रताई में हुआ है प्रभु मसीह के अनुसार। धन्यवाद देते पिता, इसलिए मेरे जीवन देने वाले उद्धारक पवित्र पिता, बाकी हम सब तो ऐसे ही हुए हैं। आज हम धन्यवाद देते मेरे प्यारे पिता हमको ग्रहण करने के लिए। ये बच्चे तो प्रभु आपके ठहराए गए हैं, हम भी आज हम नहीं थे आपने हमको करवाया, इसलिए धन्यवाद देते। हम सब पर आपका लहू लगाते प्रभु, आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करते, आपका छेदा हुआ हाथ मांगते, करुणा दया मांगते प्रभु, धन्यवाद देते। यीशु के नाम से पवित्र पिता आशीषित करते। और प्रभु जो हमारे ऊपर जो एक लेख था वो मिटाकर आपने हमें मसीह का ऐसा
मसीह से जन्मे हुए, आप प्रभु मसीह से जन्मे हुए हमें डिक्लेयर किया। इसलिए तो आज हमारा दूसरा जन्म आपने करवाया, बपतिस्म के द्वारा, बपतिस्मा के द्वारा। धन्यवाद देते प्रभु इस जन्म के लिए। थैंक यू जीसस प्रभु इस बात की। अभी हम नाजायज औलाद नहीं है, हम कुकर्मी बच्चे नहीं, हम मसीह के बच्चे हैं। धन्यवाद देते, यीशु का लहू लगाते, खास करके अचया के लिए, अनुग्रह के लिए, डेविड के लिए, प्रभु आराधना के लिए धन्यवाद देते प्रभु। थैंक यू जीसस इन बच्चों के लिए धन्यवाद देते यीशु के नाम से। आमीन। सगळ्यांना प्रेज करा।